वालिओ पोलिसांनी स्मार्ट सिटीच्या कन्सेप्च्युअल ॲडव्हायझरी सर्व्हिसेस विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 125, 155B अन्वये गुन्हा दाखल केला आहे। पतंग महोत्सवात नायलॉन मांजाचा वापर केल्याप्रकरणी स्मार्ट सिटीच्या कन्सेप्च्युअल ॲडव्हायझरी सर्व्हिसेस विरोधात वालिओ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रविवारी या परिसरातून जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा गळ्यात नायलॉनचा मांजा अडकून ते जखमी झाले होते। मकर संक्रांतीचा सण जवळ आला असून या निमित्ताने अनेक ठिकाणी पतंग उडवण्याचा खेळ खेळला जातो। पतंगबाजीला आत्तापासूनच सुरुवात झाली असून आकाशात विविध रंगांची पतंग उडवताना पाहायला मिळत आहेत। परंतु पतंगबाजीसाठी नायलॉनच्या मांजाचा वापर केला जात असल्याने तो धोकादायक ठरू लागला आहे। वसई पूर्वेच्या गोखिवरे परिसरात राहणारे विक्रम डांगे वय वर्ष 36 हे रविवारी संध्याकाळी पत्नी आणि मुलासह दुचाकीने मधुबन परिसरातून जात होते। मधुबन परिसरात पतंग उडविण्यात येत होता। यावेळी एका पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्यात अडकला आणि ते खाली पडले। या मांजामुळे त्यांचा गळा चिरला गेला। त्यांना त्वरित जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्या गळ्याला 9 टाके घालण्यात आले असून प्रकृतीचा धोका टळला आहे। या प्रकरणी जखमी डांगे यांच्या पत्नी नितल डांगे वालिओ पोलीस ठाण्यात यांनी तक्रार दिली। या तक्रारीवरून वालिओ पोलिसांनी स्मार्ट सिटीच्या कन्सेप्च्युअल ॲडव्हायझरी सर्व्हिसेसच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम 125 आणि 155B अन्वये गुन्हा दाखल केला आहे।